नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका. आरटीओला आपण आता पूर्ण गर्दी हटवायची आहे. पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि आरटीओ अधिकारी आणि त्यांची मूठभर लोक लुटालुटीचं काम करतात. आता प्रत्येकानं ध्यानात ठेवायचं, आपलं वाहन पासिंग करताना ऑनलाईन फी भरायची, आपली वाहनाचे पेपर अपडेट करायचे, अपॉइंटमेंट घ्यायची आणि आपण तिथं ट्रॅकवरती गाडी पासिंगला जायचं. तो अधिकारी गाडी पाहायला तुमच्या गाडीची कंडिशन व्यवस्थित पाहिजे, पेपर अपडेट पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्या झेरॉक्स कॉपी घ्यायच्या, जाताना तुमचं आधार कार्ड, लायसन वगैरे ह्या काही गोष्टी घेऊन जायचं. ती गाडी बघितल्यानंतर ज्या छायांकित प्रती तो आरटीओ अधिकारी घेतो, आता कुणीही घाबरायचं नाही. ह्यांना साहेब साहेब तर बिलकुल म्हणायचंच नाही. हे भ्रष्ट अधिकारी आहे आणि ह्यांच्या आपल्याला नोकऱ्या घालवायचे आणि ह्यांना ताळ्यावर आणायचं आहे. हे लाचखोर अधिकारी आहेत. जर आपली गाडी पास झाली की 48 तासात आपलं वाहन त्यानं ऑनलाईनला जोडलंच पाहिजे. आणि जर त्यानं वाहन जोडलं नाही तर आपल्या मोबाईलवरनं गुगल सर्च करायच्या आणि शासनाच्या सर्व विभागांच्या मेल असतात, ऑफिसचे कार्यालयाचे पत्ते असतात, तिथले सेल नंबर लिहिलेले असतात, त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले असतात. पण मेल क्रमांकावरती मेल करायचे. मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करा, उपमुख्यमंत्री कार्यालयाला मेल करा, मुख्य सचिवांना मेल करा, परिवहन सचिवांना करा, परिवहन आयुक्तांना करा. आणि ज्याला मेल येत नाही ना त्याने एक साधं 2 वळीचं पत्र लिहायचं, मी ह्या तारखेला गाडी माझी पासिंग केली, अधिकारी हा होता, त्या आरटीओची गाडी होती, आज 3 दिवस झालं, 4 दिवस झालं माझं फिटनेस जोडलेलं नाही त्या अधिकाऱ्यानं. आणि एक पत्र लिहा, साधं पोस्टाचं पाकिट, आणि मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना तुम्ही पाठवून द्या. आता तुम्ही म्हणतील आम्हाला पत्ता आहे का? मुख्यमंत्री मंत्रालय, मुंबई नंबर 1, बस एवढं पोस्टाच्या पत्रावरती टाका. पत्र मंत्रालयात पोच, तुमची तक्रार झाली आणि त्या अधिकाऱ्याची चौकशी करा आणि त्याचं निलंबन करा. कारण हे झोलर आरटीओ अधिकारी आहे आणि ह्यांनी गोताळा ठेवला. तिथं त्यांचे गुरु आहेत. अहो, ह्यांनी स्पेशल माणसं ठेवलेत, माणसं असिस्टंट इन्स्पेक्टरना ठेवलेत, खाजगी माणसं. लॉबिंगचे नंबर सुद्धा त्यांना दिलेले आहेत. काय करतात ते आरटीओ अधिकारी? हे लुटायचे धंदे आहेत आणि तो टोळका आहे. आणि आता प्रत्येकाने डोक्यात कुठला विषय घ्यायचा नाही, तो साहेब काय करेल किंवा काय सस्पेंड करायचं, प्रत्येकानं सस्पेंड करायचा, त्यांना प्रयत्न करायचा, आपोआप ते वटणीवरती येतील. ते आता ऑर्डरी बी आलेले आहेत, असं काही नाही. दररोजची ऑर्डरी आणत असतो मंत्रालयात, काही नाही कधी येतच असते ऑर्डरी आणत. अहो, ते टेस्ट घेताना 1,500 रुपये घेतात, टेस्ट सुद्धा लायसन्स घेत नाही. हे असले आरटीओ अधिकारी स्पेशल माणसं ठेवलेत. अहो, त्या धैसूर आरटीओचं जर कमाल तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर झोपड्यात फिटनेस देत आहेत. ऑर्डर आली, सस्पेंड होतील ते अधिकारी. आणि एवढंच काय नाही, ते मोबाईल अपडेट आहेत ना, मोबाईल अपडेट करायचं, तो तर मोठा घोटाळाच आहे. आणि धैसूर आरटीओ मध्ये तर 7,000-8,000 मोबाईलचा घोटाळा आहे. त्या आरटीओवाले सुद्धा लाच खाण्यात मग्न असतात. तिथले क्लार्क बी त्या मोठ्या साहेबाला चुना लावतात, मोठा साहेब क्लार्कला चुना लावतो. कारण ह्यांचे पैसे खाण्यात बी त्या लॉबिंग आयडीच्या मुळे हल्ला पण आहे. आणि आता अधिकाऱ्यांची लॉबिंग आयडीवरनं चौकशी होणार. त्याच्यामुळे पूर्वी कसं होतं, कुठली काही चौकशी आली, प्रकरण धसायला लागलं तर हे पावत्या जाळून टाकायची, ती काय काय करायची, ती नको ते उद्योग करायची, ती अशीच टाकायची. पण आता लॉबिंग आयडी अधिकाऱ्याला दिलेले, त्याच्यामुळं त्या लॉबिंग आयडीनं त्याचं रेकॉर्ड खोललं जाणार आणि त्याचं काय त्याने दिवे लावले, काय कागदपत्र घेतल्यात, हे सगळं त्याचं दिसणार आहे, चौकशीत गावणार आहे. तर प्रत्येकानं तक्रार करायला शिकायचं. जर आपल्या 48 तासात जर त्या अधिकाऱ्यानं फिटनेस जोडलं नाही तर डायरेक्ट एक पत्र लिहा किंवा मेल करा, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. आता फिटनेस जोडल्यानंतर आरटीओला भाव द्यायचा नाही, त्या गुरुला तर भावच द्यायचा नाही. त्या रिक्षावाल्यांच्यामुळं घोटाळा आहे. हो, रिक्षावाला बोलते हमार परमिट हमार गुरु, जो गुरु बोलेगा वही करेगा, गुरु जाने और तुम जाने. कितना भी खाने दो रिक्शा वाले को, उसको वो अच्छा नहीं चलता, रिक्शा वाले को कभी कभी भी नहीं अच्छा चलता, वो गुरु जाने और वो जाने. पण महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना आरटीओला भाव द्यायचा नाही, साहेब म्हणायचं नाही आणि ऑनलाईननं पेपरलेस सेवेनं काम करायचं. आता तुमचं वाहन पासिंग झालं
की 48 तासानंतर ऑनलाईननं तुम्ही फिटनेस काढून घ्यायचं। आता तुम्ही म्हणणार कसं काढणार? फिटनेस ऑनलाईन परिवहन विभागाची साईट खोलायची, फिटनेस तुमचा गाडी नंबर टाकायचा, CC नंबर इंजिन नंबर टाकला की OTP येतो, फिटनेस शो होतं, प्रिंटआउट काढून घ्या। त्याच्यावर कुठला साईज शिक्का नसतो। अवत्या धैसरा RTO मध्ये त्रास आहे, तक्रार केली आणि आदेश आले तिथे बी ती कर्मचारी आणि साहेब लोक गट्टाच्या गट्टा शिक्का मारतात आणि त्या समोरच्या झोपड्यात देतात आणि तिथं 400-500 रुपये कलेक्शन केलं जातं। त्यातील त्या धैसरचे अधिकारी सस्पेंड होणार आहे, होऊन जात। पण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं जागृत झालं पाहिजे, पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं काम केलं पाहिजे। मूचवाले मोकाची यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, पूर्ण पहा, एकमेकाला शेअर करा आणि स्वतःची कामं स्वतः करा। पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।